नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी करे सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टीईटी 2026 जे की 28 जूनला होणाऱ्या पेपरमध्ये विचारल्या जाणाऱ्या मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि पीओक्यू क्वेश्चन असणार आहे मित्रांनो। चला तर मग सुरू करू आजचा व्हिडिओ लेक्चर। पहा पहिला प्रश्न बघा। पहिला प्रश्न आहे, काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे असं विचारला गेलेलं आहे। बघा ऑप्शन बघा, विधेय विस्तार, कर्मपूरक की विधीपूरक। तर वाक्य नीट बघा, काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर या वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल जास्त माहिती दिली आहे। बघा, कसा धावला, जोराने धावला, कुठे धावला, मैदानावर धावला आणि केव्हा धावला, काल सकाळी। क्रियापदाबद्दल माहिती सांगणार वाक्य आहे। क्रियापद म्हणजेच काय, विधेय। क्रियापद म्हणजे काय, विधेय। म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विधेय विस्तार या प्रकारचे वाक्य आहे। ठीक आहे, प्रश्न नीट कळला तर पुढचा प्रश्न पहा। बघा, पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात, या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? आता उद्देश म्हणजे काय, उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता, कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्याच्या आधी आला तर त्याला उद्देश विस्तार असं म्हणतात। बघा आता कर्ता काय आहे, बाई आहे। बाईच्या आधी कुठला शब्द दिलेला आहे, पांढरे केस असलेल्या। आता ऑप्शन मध्ये बघा आहे का, पांढरे केस असलेल्या मराठी विषय की शिकवतात, ते याचं योग्य पर्याय क्रमांक 2 पांढरे केस असलेल्या बाई काय, वाक्याचा कर्ता आणि कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द आधी दिलेला आहे, म्हणून त्याला उद्देश विस्तार असं म्हणतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। बघा, गाय बांधली या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। ऑप्शन बघा, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग। तर आता वाक्य बघा बरं, गाय बांधली या वाक्यात कर्ता दिलेला नाही, पण आपल्या कर्ता टाकून बघायला लागणार। बघा आता इथं जर आपण कर्ता जर टाकला तर काय होईल, एखादा कर्ता नाव घेऊ आपण। बघा, श्यामने गाय बांधली। आता कर्ता दिल्यानंतर कर्त्याला प्रत्यय आहे। ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय असल्यामुळे कर्तरी प्रयोग होणार नाही। आणि गाय काय आहे, कर्म आहे, आणि कर्माला प्रत्यय नाही आणि क्रियापद भूतकाळ आहे, म्हणून हा कर्मणी प्रयोग होतो। ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न पहा। बघा, हा, असा, असला, इतका हे कोणती विशेषणे आहेत असं विचार केलेला आहे। संख्या विशेषण होईल का, संख्या नाही दिलेली आहे, कर्म नाही। त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषण की गणनावाचक, याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सर्वनामापासून तयार झालेले विशेषण आहे। हा, असला, इतका, एवढा, म्हणून हे सर्वनामिक विशेषण होईल। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। बघा, कोल्हापुरी चिवडा, नागपुरी संत्री आणि पंढरीचा महिमा ही विशेषणे कोणत्या प्रकारची आहे? आणि टेट परीक्षेमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न या टॉपिकवर विचारला गेलेला आहे, विशेषण किंवा शब्द जाती या टॉपिकवर। आता बघा, कोल्हापूर काय आहे, नाम आहे। कोल्हापूर काय आहे, नाम। त्यानंतर नागपूर सुद्धा नाम आहे, पंढरी सुद्धा एक नाम आहे, म्हणून नामाविषयी माहिती सांगणार शब्द आहे। बघा, नामापासून तयार झालेले विशेषण आहे। कोल्हापुरी, पंढरी आणि नागपूर हे नाम आहे, नामापासून विशेषण तयार केलेलं, म्हणून याला म्हणतात नामसाधित विशेषण। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। बघा, अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते आहे? आता बघा, मागील दात, पिकलेला आंबा, असल्या झोपड्या की बनारसी बोरी, ते याचं योग्य उत्तर आहे मागील दात। आता बाकीचा धातू साधित मित्रांनो, पीक हे धातू आहे, असल्या सार्वनामिक विशेषण आहे, बनारसी नामसाधित विशेषण आहे। पीक काय, धातू साधित आहे, हे धातू साधित। त्यानंतर असल्या सर्वनाम साधित, त्याच्यानंतर बनारसी नाम साधित, म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मागील दार हे अव्यय साधित विशेषण आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। बघा, हसणे हा मनुष्य स्वभाव आहे, या वाक्यातील हसणे हा शब्द काय आहे? धातू साधित नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे की क्रियापद आहे? ते याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 धातू साधित नाम आहे मित्रांनो, कारण हास हा धातू आहे। यामध्ये हास काय आहे, धातूपासून तयार झालेलं नाम आहे, म्हणून याला म्हणतात धातू साधित नाम। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। बघा, बोलताना, खेळताना, लिहिताना हे शब्द प्रकार ओळखा। नाम, कृदंत, विशेषण की वचन, याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बोलताना, खेळताना आणि लिहिताना। आता बोल याचा धातू आहे, खेळ धातू आहे आणि लिही धातू आहे। धातूला प्रत्यय लागून जे क्रियापद तयार होतात त्याला कृदंत म्हणतात। ठीक आहे,
पुढचा प्रश्न पहा, आम्ही जातो अमुच्या गावा या वाक्यातील विधेय कोणते? आपण आधीच पाहिलेलं विधेय म्हणजे काय, वाक्यातील क्रियापद. विधेय म्हणजे काय? विधेय म्हणजेच क्रियापद. आता वाक्यातलं आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. बघा, आम्ही जातो आमच्या गावा. आता गावा होई का अमुच्या, आम्ही की जातो, त्याचा क्रियापद काय आहे? जाणे, म्हणजे जातो. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल. ठीक आहे, प्रश्न नीट करा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. बघा, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. भोजन शाळेत माणसे जेवू लागली. ठीक आहे, द्विकर्मक क्रियापद, साधित क्रियापद, संयुक्त क्रियापद की सकर्मक क्रियापद. आता जेवू आणि लागली म्हणजे दोन शब्दांनी इथं क्रियापद तयार होत आहे, सहाय्यक क्रियापद आणि एक मुख्य क्रियापद. जेव्हा सहाय्यक आणि मुख्य क्रियापदांनी क्रिया पूर्ण दाखवली जाते त्यावेळेस ते संयुक्त क्रियापद होते. म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, जेवू लागली हे संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. सर्व मुले मोठ्याने बोलत होती या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार विचारला आपल्याला. क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. सर्व मुले मोठ्याने बोलत होती. आता बघा, विशेषण कुठलं आहे? मोठ्याने. मग काय, नाम साधित, अव्यय साधित, विशेषण साधित की धातू साधित? आता मोठा काय आहे? मोठा हा शब्द विशेषण आहे आणि विशेषणापासून तयार झालेला म्हणून याला म्हणतात विशेषण साधित क्रियाविशेषण. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. बघा, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे मित्रांनो विनिमय वाचक. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. बघा, तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकाला येऊ या वाक्यामध्ये कोणते अव्यय आलेले आहेत? आता अव्यय कोणते आहे बघा याच्यामध्ये? हे शुद्ध शब्दयोगी अव्यय मित्रांनो. आता शुद्ध शब्दयोगी कशाला म्हणतात? ज्या शब्दयोगी अव्यय वेगळे काढल्याच्या नंतर आधीच्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही. आम्ही आणि देखील त्याला म्हणतात शुद्ध शब्दयोगी अव्यय. वेगळे केल्यानंतर पहिल्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही तेव्हा ते शुद्ध शब्दयोगी अव्यय होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. बघा, आशा बगे यांची साहित्य अकादमी पुरस्कृत कादंबरी कोणती? 12 मास, विशाखा, भूमी की झोंबी? तर आशा बगे यांची साहित्य अकादमी पुरस्कृत कादंबरी मित्रांनो भूमी. आता 12 मास कोणाचे आहे? सदानंद मोरेचे आहे मित्रांनो. सदानंद मोरेचे 12 मास आहे. त्यानंतर विशाखा विवा शिरवाडकर यांची आहे. विवा शिरवाडकर. आणि झोंबी जे आहे मित्रांनो आनंद यादव यांचे आहे. आनंद यादव. ठीक आहे, म्हणून आशा बगे यांचे साहित्य अकादमी पुरस्कृत कादंबरी कोणती आहे? तर ती भूमी आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. बघा, सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळे अधिकच खुलते या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झालेले आहे? आता मुळे हे शब्दयोगी अव्यय. आता बघा बरं, मोत्या मुळे यातलं जर शब्दयोगी वेगळे केल्याच्या नंतर आधीच्या शब्दात सामान्य रूप होते का? बघा, मोत्या झालं, हे सामान्य रूप झालं. म्हणून याचा शब्द कुठला आहे? तर ते आहे मोत्यामुळे. म्हणून स्त्रीचे मोत्यामुळे अधिकच की खुलते, तर याचा योग्य पर्याय क्रमांक 2. सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळे अधिकच खुलते या वाक्यातील सामान्य रूप आहे मोत्या. ठीक आहे, मोत्यामुळे. पुढचा प्रश्न पहा. बघा, विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. नसलेले विचारलं गेलेलं आहे. आता विद्यार्थी वाक्य कसं असते? त्याच्या शेवटी प्रत्यय असतो वाविवेचा. तर बघा, पादत राणे ओळीने ठेवावी, इथं सुद्धा वि आहे, वाविवे. त्यानंतर या कामी देवाची कृपा व्हावी, याच्या सुद्धा आहे. त्याच्यानंतर त्यांनी बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी, याच्या सुद्धा आहे. आणि अजून बघा, माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. तर ठेव काय मित्रांनो? हे क्रियापद आहे की नाही? क्रियावाचक शब्द आहे ठेव. बाकीचे विद्यार्थी वाक्य आहे, ठेवावी, व्हावी, तर पूर्ण क्रिया होत नाही याच्यामधून. याचा योग्य पर्याय क्रमांक 4. माझ्यामुळे ही भाजी संध्याकाळला ठेव, हे झालं आज्ञार्थी. हे काय झालं? आज्ञा दिलेली आहे ठेव. म्हणून बाकीचे जे वाक्य आहेत ते आहेत विद्यार्थी आणि शेवटीचं वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य मित्रांनो. ठीक आहे, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.